नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. तर आपण पाहणार आहोत या लेक्चरमध्ये क्वाड्रिलेटरलचे काही क्वेश्चन्स. तर आपण आता फर्स्ट क्वेश्चन पाहूयात. तर क्वेश्चनमध्ये त्यांनी काय दिलं आहे की अ पाथवे ऑफ 2 meters width वॉज मेड इन अ रेक्टँग्युलर फील्ड. व्हॉट इज द एरिया ऑफ फील्ड एक्सक्लुडिंग द पाथ. तर इथे त्यांनी डायग्राम दिलेली आहे की हा जो आहे 30x50 हा रेक्टँग्युलर फील्ड आहे आणि हा जो मध्ये एक जो पोर्शन दिसत आहे आपल्याला हा तो त्यांनी पाथवे काढलेला आहे, ड्रॉ केलेला आहे. तर याची डायमेन्शन्स काय दिलेले आहेत. तर आपल्याला त्यांनी विचारलं आहे की हा जो बाकीचा पोर्शन आहे पाथवे एक्सक्लूड करून तर त्याचा एरिया काय. तर फोकस थोडा फळ्यावर करतो. तर ते आपण पाहूयात लवकर क्विकली. तर मी हा पाथवे आपण कसा डिफाईन करू शकतो. याची डायमेन्शन आहे 20 मीटर्स आणि याची डायमेन्शन 10 मीटर्स, बरोबर. तर आपण इथे एक लाईन ड्रॉ करूया आणि इथे एक लाईन ड्रॉ करूया. तर इथे आपल्याला माहिती आहे ही 20 मीटर्स आहे. तर आपण इथे दोन रेक्टँगल्स फॉर्म करू शकतो, बरोबर. तर हा जो हा माझा फर्स्ट रेक्टँगल जर मी कन्सिडर केला, हा फर्स्ट रेक्टँगल, तर याची लेंथ काढणार माझी 20 आणि ब्रेड काढणार 2 मीटर्स, बरोबर. सेकंड रेक्टँगल कन्सिडर केला, हा दुसरा रेक्टँगल, तर याची माझी लेंथ काढणार 10 - 2 मीटर्स. हा माझा हे डायमेन्शन आहे, बरोबर, या पोर्शनचा. तर मग याची लेंथ काढणार माझी इथून इथपर्यंत डायमेन्शन येणार माझं 8 मीटर्स, करेक्ट. सो हा झाला माझा फर्स्ट रेक्टँगल, हा झाला माझा सेकंड रेक्टँगल. हा फर्स्ट रेक्टँगल आहे माझा आणि हा माझा सेकंड रेक्टँगल, बरोबर. तर आता मी याचा एरिया कसा कम्प्लीट करू शकतो पाथवेचा. सो एरिया ऑफ पाथवे तर काय येणार की दोन्ही रेक्टँगलची समेशन, बरोबर, एरियाची समेशन. तर फर्स्ट रेक्टँगलचा एरिया काय येणार 20 × 2 आणि सेकंड रेक्टँगलचा एरिया काय येणार 8 × 2. 2 ही त्याची विड्थ आहे, 8 मीटर त्याची लेंथ. तर 8 × 2 तर काय आपल्याला 40 + 16 विच इज 56 मीटर स्क्वेअर, करेक्ट. हा झाला माझा पाथचा एरिया, बरोबर. आता पूर्ण आपण जे फील्ड दिलेलं आहे त्यांनी रेक्टँग्युलर फील्ड त्याचा एरिया आपण कम्प्लीट करू. त्याचा एरिया काय येणार लेंथ × ब्रेड. सिमिलरली रेक्टँगलचा एरिया आपल्याला माहितीच आहे. तर 15 × 30. सो एरिया ऑफ फील्ड काय येणार इज इक्वल टू 50 × 30 विच इज 1500 स्क्वेअर मीटर, बरोबर, 1500 स्क्वेअर मीटर. तर आपलं काय विचारलं व्हॉट इज द एरिया ऑफ फील्ड एक्सक्लुडिंग द पाथ. तर हा जो आपला पूर्ण फील्ड आहे त्यातून जर आपण पाथचा एरिया जर सबट्रॅक्ट केला, कमी केला, तर आपल्याला आन्सर मिळणार आपल्या, बरोबर. तर आपला आन्सर काय येणार की एरिया ऑफ फील्डमधून आपल्याला एरिया ऑफ पाथ हा सबट्रॅक्ट करायचा आहे. तर आपलं फायनल आन्सर काय येणार 1500 विच इज एरिया ऑफ फील्ड. त्यातून आपण एरिया ऑफ पाथ सबट्रॅक्ट करतो म्हणजे 56. म्हणजे आन्सर काय येणार याचं आपण जर केलं तर 1444 मीटर स्क्वेअर. हा आहे ऑप्शन सी. तर आपण पाहूयात नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे की इफ लेंथ्स ऑफ 2 डायगोनल्स ऑफ रोम्बस आर 8 meters and 6 meters, what is the perimeter of rhombus. तर मी ते क्विकली एक रोम्बस ड्रॉ करतो रेफरन्ससाठी. तर रोम्बसची आपल्याला प्रॉपर्टी माहितीच आहे की रोम्बसचे डायगोनल्स हे एक दुसऱ्याला परपेंडिक्युलरली बायसेक्ट करतात, बरोबर. तर मी इथे एक पॉईंट ड्रॉ केला, इंटरसेक्शन पॉईंट, सपोज ई पॉईंट, बरोबर. तर मला माहिती आहे टोटल एका डायगोनलची लेंथ आहे 8 मीटर्स. सपोज मी एक पॉईंट नोट करतो वर्टायसेस ABCD. तर मी ते AC ची लेंथ 6 मीटर्स पुट करतो आणि BD ची लेंथ 8 मीटर्स पुट करतो, बरोबर. आता आपल्याला माहिती आहे परपेंडिक्युलरली बायसेक्ट करतात. तर माझे ED ची लेंथ काय येणार, ED ची लेंथ येणार 8 मीटर्स बाय 2. ED शुड बी 4 मीटर आणि EB ची लेंथ काय येणार 4 मीटर, कारण मला परपेंडिक्युलरली बायसेक्ट करतात डायगोनलला. सिमिलरली आपण जर दुसरा डायगोनल पाहिला, दुसऱ्या डायगोनलमध्ये पण बायसेक्ट केल्यामुळे माझ्या AE ची लेंथ काय येणार 3 मीटर्स आणि EC ची लेंथ पण काय येणार 3 मीटर्स, बरोबर. तर आपण आता कुठलाही इथे ट्रायंगल कन्सिडर करूया, ट्रायंगल ABE. तर AB ही ट्रायंगल आपण इथे पाहिला, इथे 90 डिग्रीज अँगल फॉर्म केला आहे, बरोबर. तर हा राईट अँगल ट्रायंगल झाला, करेक्ट. राईट अँगल ट्रायंगलमध्ये आपण पायथागोरस थिअरम यूज करून आपण AB ची कम्प्लीट लेंथ करू शकतो. AB हा काय या ट्रायंगलचा हायपोटेन्यूस आहे. तर पायथागोरस थिअरम आपण जर पुट केला तर इथे काय येणार फर्स्ट ट्रायंगलमध्ये AE²
प्लस ई बी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर विथ हा जो आहे माझा हायपोटेनस, बरोबर. तर एची व्हॅल्यू मला माहिती आहे 3, तर मी ते व्हॅल्यूज पुट करतो 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर इक्वल टू ए बी स्क्वेअर. ए बीची व्हॅल्यू काढणार माझी, जर मी सॉल्व्ह केलं तर ए बीची व्हॅल्यू माझी 5 मीटर्स, करेक्ट. आणि रोम्बसच्या चारही साईड्सचे सेम डायमेन्शन्स असतात, बरोबर. तर रोम्बसचे पेरिमीटर आपण कसे कम्प्लीट करू शकतो, पेरिमीटर ऑफ रोम्बस इज इक्वल टू 4 इंटू साईड्स. तर या केसमध्ये आपले पेरिमीटर काय येणार 4 इंटू 5 विच इज 20 मीटर्स, विच इज ऑप्शन बी. तर आपण नेक्स्ट क्वेश्चन आता, नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय दिलं की इन अ पॅरलोग्राम ए बी सी डी ए एल अँड सी एम आर परपेंडिक्युलर्स ड्रॉन टू सी डी अँड ई डी. ए एल चे डिस्टन्स दिले आहे, ए एलची लेंथ, सी डीची लेंथ दिलेली आहे, सी एमची लेंथ दिली आहे. व्हॉट इज द पेरिमीटर. तर यांनी जे डिस्क्रिप्शन दिलं आहे तर मी क्विकली एका डायग्राममध्ये आपण समराईज करूयात. त्यांनी काय दिलं, एक पॅरलोग्राम आहे, मी इथे पॅरलोग्राम ड्रॉ करतो ए बी सी डी. तर जे आपण वर्ड्समध्ये डिस्क्रिप्शन पाहतो त्याचं डायग्राम बनवणे, डायग्राममध्ये कन्वर्जन करणे खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे न्यूमेरिकल सॉल्व करताना. आपण इथे बघूयात की ए बी सी डी क्वाड्रिलॅटरल मी ड्रॉ केला पॅरलोग्राम. ए एल अँड सी एम आर परपेंडिक्युलर्स टू द सी डी अँड ए डी. तर ए एल सी डीला परपेंडिक्युलर आहे, बरोबर. सी डी साईड ही झाली माझी, इथे मी परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करतो, ही झाली माझी ए एल, करेक्ट. आणि सी एम ही कोणाला परपेंडिक्युलर आहे, ए डीला, बरोबर. इथे मी परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करतो सी पासून एम पर्यंत, जी परपेंडिक्युलर लाईन आहे सी एम, हा पॉईंट झाला एम, बरोबर. तर हे दोन परपेंडिक्युलर लाईन्स आहेत. त्यांनी ए एलची लेंथ दिली आहे, ए एलची लेंथ किती आहे 20 सेंटीमीटर्स. सी डीची लेंथ दिली आहे, सी डीची लेंथ किती आहे, ही आहे 18 सेंटीमीटर्स. आणि सी एमची लेंथ दिली, सी एमची लेंथ म्हणजे ह्या पार्टची लेंथ, सी एमची लेंथ आहे 15 सेंटीमीटर्स, बरोबर. आपल्याला क्वेश्चन काय विचारलं की पेरिमीटर काय आहे. तर आपण पॅरलोग्रामचा सर्वप्रथम एरिया कम्प्यूट करूया ए बी सी डीचा, कारण आपल्याला बेस माहिती आहे एल आणि हाईट माहिती आहे एच. तर एरिया ऑफ पॅरलोग्राम काय येणार माझा, एरिया ऑफ पॅरलोग्राम ए बी सी डीचा एरिया काय येणार, लेंथ इंटू हाईट, करेक्ट. सो लेंथ 18 आहे माझी, हाईट आहे माझी 20, हा येणार माझा 360 सेंटीमीटर स्क्वेअर, बरोबर. हा झाला माझा एरिया, बरोबर, पॅरलोग्रामचा. तर हा पॅरलोग्राम तर सेम आहे. इथे मी फर्स्ट एरिया कम्प्यूट करताना काय केलं की बेस 18 सेंटीमीटर कन्सिडर केला आणि हाईट 20 सेंटीमीटर केली कन्सिडर. तर सिमिलरली आपण ए डी हा जर बेस कन्सिडर केला आणि सी एम जर हाईट कन्सिडर केली तर एरिया तर सेमच राहणार आहे, बरोबर. तर आपण एरियाचा फॉर्म्युला काय सिमिलरली आपण पुट करूया. एरिया काय येणार, एरिया हा बेस आहे या केसमध्ये माझा ए डी इंटू माझी हाईट सी एम. सी एमची व्हॅल्यू काय 15 सेंटीमीटर्स, बरोबर. तर एरियाची व्हॅल्यू आपण ऑलरेडी कम्प्यूट केली, मी इथे पुट करतो 360, बरोबर. 360 इज इक्वल टू ए डी इंटू 15. तर ए डीची व्हॅल्यू काय येणार 24 सेंटीमीटर्स, बरोबर. तर मी ए डीला नोट करतो 24 सेंटीमीटर्स. त्याने क्वेश्चन काय विचारला आहे की व्हॉट इज द पेरिमीटर ऑफ दिस पॅरलोग्राम. आपल्याला माहिती आहे पॅरलोग्राममध्ये ऑपोजिट साईड्स ह्या पॅरलल इक्वल असतात. तर आपण पेरिमीटर कसं करू शकतो 2 इंटू एल प्लस बी. तर एल काय आपली इथं एक साईड 18, दुसरी साईड काय 24. तर 24 आणि 18ची समेशन किती येणार 42. तर आपण 2ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला पेरिमीटर मिळेल. पेरिमीटर म्हणजे काय नाही 2 इंटू 18 प्लस 24 2 इंटू 42, बरोबर. this value of 84 सेंटीमीटर्स. तर पेरिमीटर काय आली माझ्या पॅरलोग्रामची 84 विच इज ऑप्शन डी.